नमस्कार. मैदान डिजिटलमध्ये आज आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या चिन्हावर उभे असणारे महादेव साळुंखे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. वकील साहेब, गेली 15 वर्ष तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच सातारा जिल्ह्यात कार्यरत आहात. परंतु 15 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कार्यरत राहिल्यानंतर आज अचानक आपल्या गळ्यामध्ये शिवसेनेचा गमछा दिसत आहे. याबद्दल काय सांगा? नमस्कार. उंब्रज जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र. मी 15 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं. या 15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी कराड उत्तरमध्ये वाढवली. कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणले आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी लोक या पक्षामध्ये समाविष्ट केली. माझं सामाजिक राजकीय काम मोठं असताना शेवटच्या क्षणी एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी जाईल अशी क्रिया या मतदारसंघामधील आमदारांनी केली आणि त्यामुळं की मी अन्यायानं पेटून उठलेलो आहे. मी त्या गोष्टीचा जाब तर विचारणारच आहे, पण हे नक्की तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेतनं हे शिवधनुष्य घेऊन मी निवडूनच येणार आहे आणि त्याकरता मला लढायची माहिती आहे, याला संघर्ष करायची माहिती आहे. म्हणून मी शेवटच्या क्षणी माझं तिकीट कापल्या मी धनुष्यबाण हातात घेतले. एक काळ असा होता, भारतीय जनता पार्टीला उमेदवारीसाठी उमेदवार मिळत नव्हते. त्यावेळेला 2012 साली तुम्ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज गटातून उमेदवारी दाखल केली होती. परंतु आज पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर तुमची उमेदवारी कापली. याबाबत तुमचा दोष सर्वात महत्त्वाचा कोणाकडे जातो? हो का, पक्षानं एक रचना ठरवलेली होती. त्या रचनेमध्ये 288 आमदार, त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे जेवढे आमदार आहेत त्या आमदारांना स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या की सगळे अधिकार हे तिकीट ठरवायचे तुम्हाला, अशा सूचना होत्या. त्यामुळं सगळा जो काय तिकीट कापाकापीचा जो खेळ सुरू झाला तो झाला आमदारांच्यापासून. म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप विद्यमान आमदारांच्यावर आहे? हो, स्पष्टच आहे. उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये विकासाबाबत आपली भूमिका काय असणार, हा पहिला प्रश्न घेतो. बरोबर ना? हात करा. उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये विकासाच्या भूमिकेबाबत आपलं मत काय आहे? संपूर्ण उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 17 गाव आहेत. या 17 गावामध्ये उंब्रज एक शहर म्हणून आपण ओळखतो. 16 गावं ग्रामीण आहेत. या 16 ग्रामीण भागामध्ये तळबीड ते शिवडे हा एक रस्ता आहे. त्याचबरोबर वराडे ते तासवडे हा एक रस्ता आहे. हनुमानवाडी ते वराडे, भवानवाडी ते कळंत्रवाडी नाणेगाव बुद्रुक ते मांगवाडी, हे जे रस्त्याचं जाळं आहे, जे अनडेव्हलप्ड राहिलेलं आहे, ते सगळं रस्त्याचं जाळं इन्फ्रास्ट्रक्चर मी सिमेंटीकरण करून डांबरी करून इतकं क्लोज जुळणार आहे की माणसाला हायवेला यायची गरज पडणार नाही. शिवड्यातनं निघाला की डायरेक्ट माणूस तळबीडला जाईल, मधल्या मार्गानं तो वराड्यात पण जाईल, वराड्यातला माणूस डायरेक्ट भवानवाडीत जाईल, भवानवाडीतला माणूस डायरेक्ट कळंत्रवाडीत जाईल, कळंत्रवाडीतला माणूस डायरेक्ट मांगवाडीत अंधारवाडीत जाईल. त्याला हायवेला येण्याची गरजच पडणार नाही, असं रस्त्याचं जाळं मी तयार करणार आहे. त्याचबरोबर पूर्ण कोस्टल लाईन म्हणजे नदीकाठ आहे, या नदीकाठाला जो पूर येतोय, पुरानं शेतीचं नुकसान होतंय, ह्याच्याबाबत सुद्धा ठोस भूमिका घेऊन की प्रत्येक गावामध्ये पुरापासून संरक्षण करणाऱ्या भिंती निर्माण करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला MIDC मध्ये आता नव्यानं भाजीपाला मार्केट सुरू झाले. रोज भाजीपाला इथं मंडई भरते आणि अशीच मंडई रोज उंब्रजमध्ये भरते. या मंडईमध्ये शेतकरी विक्रेते आहेत, त्याचबरोबर व्यापारी विक्रेते आहेत. यांना स्वतंत्र बाजारपेठ आपल्याला निर्माण करायची आहे. माझं ते विजन आहे. त्याच्यामध्ये कट्टे बनवायचे, वर त्याला शेड करायचं, माल ठेवण्याकरता एक जागा करायची, व्यापाऱ्यांचा माल तिथं सुरक्षित राहायला पाहिजे. आज उंब्रज बाजारपेठेमध्ये संध्याकाळी बघितलं तर सगळे व्यापारी काय करतात, शेतकरी करतात, माल एकत्र ठेवतात, त्याला प्लास्टिकच्या कागदानं गुंडाळतात आणि रस्सीनं बांधतात चोरीला जाऊ नये म्हणून. मी तसं नाही करणार. मी एक मस्तपैकी बाजारपेठ तयार करणार, त्याच्यामध्ये प्रत्येकाला गाळे तयार करणार, गाळ्याच्या पुढं ओपन मार्केट करणार, ओपन मार्केटच्या समोर कट्टे बनवणार आणि त्या कट्ट्याला
अशा पद्धतीची एक व्यवस्था तयार करणार की ते व्यापारी आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्याच्यामध्ये सांगड घालून ते प्रक्रिया ते लीजवर दिले जातील आणि तिथं खरेदी करायला येणारा जो ग्राहक आहे त्याला कुठंही गर्दी धक्काबुक्की न लागता त्याला बाजार खरेदी करता येईल. त्याची गाडी व्यवस्था गाडी जी आहे व्यवस्थित पार्किंग होईल. आता व्यापारी म्हणजे माल खरेदी करायला जे येत आहेत ग्राहक काही हॉटेल व्यावसायिक येतात त्यांचं रोजचं खरेदी एक 400-500 किलोची असते. त्यांना बाजूला गाडी पार्क करायला लागते आणि ते डोक्यावरनं वाहतूक करा असं होऊन देणार नाही. त्याकरता स्वतंत्र बाजारपेठ मी निर्माण करणार. आता उंब्रजमध्ये बघा अलीकडच्या काळामध्ये जो चरेगावला कोंबड्याचा बाजार होता तो आता बंद झाल्याच्या स्थितीत आहे आणि चापळ फाट्यावर कोंबड्याचा बाजार सुरू झालाय बघा. आता त्याला सुद्धा मला व्यवस्थितपणे एक मार्केट निर्माण करावं लागेल. म्हणजे हेही इन्फ्रास्ट्रक्चर मला तयार करायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्या भागातलं दुय्यम निबंधक कार्यालय त्याचबरोबर इतर कार्यालय आहेत पाटबंधाऱ्याचं कार्यालय ही सगळी एकत्र खरं असायला पाहिजे. त्यासाठी एक नाही माझ्या डोक्यामध्ये 10 वर्षापूर्वीपासूनचा एक प्लॅन आहे की वकार महामंडळाची जागा ती कन्याशाळेच्या बाजूला आहे. ती मी गिरीश बापट अन्न व भेसळ मंत्री अन्न मंत्री होते त्यावेळेला त्यांच्याकडून ती कन्वर्ट करून महसूल विभागाला देण्यासाठीचा मी प्रयत्न केला होता. तो मध्येच काही कारणास्तव थांबला. 100% ज्या वेळेला मी जिल्हा परिषदेत जाणार आहे संविधानिक पदावर जाणार आहे ती जागा मी घेऊन सगळी कार्यालय एकत्र करणार. आज उंब्रजमध्ये कुठं सभा घ्यायची म्हटली त्याचबरोबर कुठं कार्यक्रम करायचं म्हटला तर ओपन स्पेस नाही, पार्किंग व्यवस्था नाही. मग ही पार्किंग व्यवस्था ओपन स्पेस बगीचा टाउन हॉल सभागृह याच्यासाठी जर मला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं असेल तर त्याचं उत्तर एकच आहे त्याला नगरपंचायत करायला पाहिजे. मग आता नगरपंचायत करण्याकरता मला जे जे काय करायला लागणार ते मी करणार आहे. बरे आत्ताची निवडणूक झाली 6 महिन्यानं जरी नगरपंचायत झाली तरी मला काही फरक पडत नाही. मी जिल्हा परिषद सदस्य जो होणार आहे ते नगरपंचायत करण्याकरताच होणार आहे. आम्हाला ती नगरपंचायत केल्यानंतर जर जिल्हा परिषद मतदारसंघ जर रद्द झाला तरी मला त्याची काही हरकत नाही. म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून असं येतंय की उंब्रजची जी बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठाची तुम्ही पुनर्रचना करणार आणि जी बाजारपेठ विस्कळीत झाली होती जी तोडफोड झाली होती मागं अतिक्रमणाच्या नावाखाली ती आपण बाजारपेठ व्यवस्थित करून घेणार, बरोबर? हो का? मला वाटतंय तहसीलदार राजेंद्र शेळके साहेब होते. राजेंद्र शेळके साहेबांच्या कार्यकालामध्ये उंब्रजमध्ये जी आपली पारंपरिक अशी एक बाजारपेठ तयार होती आणि अतिशय व्यवस्थित चाललेली होती. एकदम सुखदायक व्यापारी काम करत होता. तिथं 2 पैसे त्याला मिळत होते. काहीतरी माशी शिकली आणि सगळी बाजारपेठ आपली उद्ध्वस्त झाली. पालाचं स्वरूप आलं पूर्णपणे. सगळे दुकानं पालात चाललेत. वाईट वाटतंय या गोष्टीचं मला. मग ह्याच्यावरचं उत्तर मला शोधायचं आहे. हो, मला उत्तर शोधायचं आहे आणि ती सत्यात उतरायचं आहे. असं मला मार्केट तयार करायचं आहे की ज्या लोकांच्यावर हे अन्याय झाले, ज्यांची दुकानं पाडल्यामुळं पोटाचा खळगी भरायचा प्रश्न निर्माण झाला, लाखो रुपयांची कर्ज काढली होती लोकांनी दुकानांसाठी, स्वप्नांचा चक्का चूर झाला. ज्यांना जमलं त्यांनी रिडेव्हलप केलं पण ज्यांना जमलं नाही ते आयुष्यातनं उद्ध्वस्त झाले. पण त्यांच्या पुनर्जीवनासाठी आपल्याला उंब्रजमध्ये नवीन बाजारपेठ निर्माण करावीच लागेल आणि हेच वास्तव आहे उंब्रजचं. ह्याला तुम्ही टाळू शकत नाही. ह्याला लांबवू शकता पण ह्याला तुम्ही टाळू शकत नाही. मी तुम्हाला असं म्हणायचं आहे का चुकीच्या राजकीय भूमिकेमुळं उंब्रजची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आणि त्याच्यामुळं व्यापारी कर्जबाजारी झाला असं तुमचं मत आहे का? मी तुम्हाला हे सांगतोय की चुकीची राजकीय व्यवस्था ह्याच्यावर माझा अजिबात आक्षेप नाही. माझा आक्षेप कशावर आहे की चुकीच्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे उद्ध्वस्त झाले. माझा आक्षेप काय? मी म्हणून तर राजेंद्र शेळके साहेबांचं नाव घेतलं, स्पेसिफिक नाव घेतलं. राजेंद्र शेळके साहेब तहसीलदार होते, त्यांच्या कार्यकालामध्ये ते उद्ध्वस्त झालं. मग त्याला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार होती. कुणी काय केलं त्याच्यापेक्षा त्या प्रशासकीय यंत्रणेनं काय केलं याच्यावर माझा आरोप आहे. आणि ती प्रशासकीय यंत्रणा वाकवायचं काम लोकप्रतिनिधीचं होतं. दुर्दैवानं ती झालं नाही. माझ्यासारखा माणूस ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, ज्याला सामाजिक आणि राजकीय भान आहे,
या माणसाला शांत झोप लागत नाही. मला आज सुद्धा ती पालं बघितली की नाही, डोक्यात माझ्या राग येतोय. अरे या माणसांचा गुन्हा काय होता की या तहसीलदारांनी जाणीवपूर्वक म्हणा किंवा प्रशासकीय कुचकामपणा म्हणा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते पुनरुज्जीवित मला करावं लागलं. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे. आत्ताच आपण पोटतिडकीने एक विषय मांडला की उंबरजची नगरपंचायत झाली पाहिजे. तुमची उमेदवारी शिवसेनेच्या माध्यमातून कराड उत्तरमधून आहे जिल्हा परिषदेसाठी. तुम्ही विजय झाला किंवा पराजित झाला तरी पण तुम्ही उंबरज नगरपंचायतीचा विषय हा एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे लावून धरणार. या माध्यमातनं संपूर्ण तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आणि स्पेसिफिक उंबरज जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार नागरिक यांना मी आश्वासन देतोय. अगदी तुम्हाला बॉन्ड पेपरवर माझ्याकडनं लिहून पाहिजे असलं तर मी ॲफिडेविट करून सुद्धा देतो, करार करून देतो, लेखी करार करून देतो की निवडणूक ही निवडणूक आहे. निवडणुकीचा रिझल्ट माझ्याच बाजूने येणार आहे. निवडणूक मीच जिंकणार आहे. पण त्याच्या पुढचं वास्तव सांगतो की उंबरजची नगरपंचायत या फट्ट्याच्या हातातनच होणार आहे. म्हणून ती इतके दिवस राखडले काम. आणि ह्योच फट्ट्या उंबरजला नगरपंचायत करणार माननीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री त्यांच्या माध्यमातून मी ही काम 100% मार्गी लावणार. मला ज्या काय करायला लागेल ती सगळं करणार. कारण उंबरजच्या मायबाप जनतेचं, मायबाप नागरिकाचं सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या कुलपाची चावी ही नगरपंचायत होण्यातच दडल्या. नगरपंचायत नाही म्हणून खेळाचं मैदान नाही, नगरपंचायत नाही म्हणून बगीचा नाही, नगरपंचायत नाही म्हणून टाउन हॉल नाही, नगरपंचायत नाही म्हणून पोहण्याचा तलाव नाही, नगरपंचायत नाही म्हणून व्यायामशाळा नाही, नगरपंचायत नाही म्हणून ग्रंथालय नाही. आणि ह्या सगळ्याला पैसे लागतात. पैसे ग्रामपंचायत पुरू शकत नाही. किती पण मोठी ग्रामपंचायत असू दे पुरू शकत नाही. मग त्याला काय पाहिजे? डायरेक्ट शासनाचा नगर विकासाचा फंड पाहिजे. डायरेक्ट शासनाचा नगर विकासाचा फंड आला. मलकापूरला कसं रिडेव्हलप झालं, चकाचक रस्ते, दुतर्फा लाईटी, पथदिवे, पादचारी मार्ग, वर मध्ये सेंटरला पथदिवे, मध्ये रस्त्याच्या मध्ये सुशोभित झाडं, सगळे चकाचक झालं. मग उंबरजमध्ये व्हायला काय अडचण आहे? अरे ह्यो फट्टा आहे ना उंबरजमध्ये करायला. अरे त्याच्यासाठीच तर इतक्या दिवस राहिलंय ते काम. आणि मी करणारच. उंबरजातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक सदस्य, प्रत्येक मतदार तो माझा आहे. माझं गाव वाराडे आहे पण माझी कर्मभूमी उंबरज आहे. मी कुठं पण बाहेर गेलो तर मला विचारला तर सांगतो मी उंबरजच आहे. म्हणजे त्या उंबरजला जर वैभव मला प्राप्त करून द्यायचं असेल तर 100% तुम्हाला सांगतो की मलाच काहीतरी करावं लागणार आहे. ते मीच करणार आहे. तुम्हाला सांगतो साहेब की दुर्दैव माझ्यावर अन्याय झाला. माझं तिकीट कापलं गेलं परंतु मी खचणार नाही. ह्या सगळ्या प्रश्नाची उकल करण्याकरता मी 2012 सालापासून धडपडतो. किती सालापासून? निवडणूक 2012ला मी याच अजेंडावर लढल्या की मला हे करायचं आहे. अपयश आलं. 2015ला आरक्षण लागलं, कॅन्डिडेट होऊ शकलो नाही. आमदार साहेब विरोधी पार्टीचे होते. 1 वर्ष झालं माझ्या पार्टीचे आमदार साहेब झाले. आणि नेमकं आता ती करायची वेळ आली, माझं तिकीट कापलं, माझा अन्याय झालाय. आणि ह्या अन्यायातला वाचा फोडणार आहे. माझे एकटे अन्याय नाही झाला. मी तुम्हाला सांगतो या माध्यमातून माझे एकटे अन्याय नाही झाला. या उंबरज जिल्हा परिषद गटातील 35,000 लोकांच्या वर अन्याय झाला. हे जे मतदार आहेत ना आस लावून बसले होते माझ्या उमेदवारीकडं, आज पण मला गेल्यानंतर म्हणतायत वकील साहेब हे कसं झालं. लोकांच्या मनात होतं की ॲडव्होकेट महादेव साळुंकेचा आपला उमेदवार आहे आणि त्यालाच आम्ही निवडून आणायचं आहे. आणि अशा वेळेला माझं या ऐन टाइमला माझं तिकीट कापलं. किंवा अन्याय प्रत्येक मतदारावर झाला, प्रत्येक नागरिकावर झाला आणि उंबरजच्या स्वप्नावर सुद्धा अन्याय झाला. पण उंबरजच्या स्वप्नावर झालेला अन्याय मी दूर करणार आहे. येत्या 5 तारखेला तुम्हाला सांगतो, आज सांगतो तुम्हाला, तुम्ही कल्पनेच्या बाहेर
इतकी माणसं मतदान करणार आहेत की 7 तारखेला तुम्हाला सगळीकडे धनुष्यबाण दिसेल, धनुष्यबाण. आणि 7 तारखेला धनुष्यबाण दिसेल. 8 तारखेपर्यंत उंबरजची स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करेल. नुसतं उंबरजचं नाही, तळबीडमध्ये काय गाव आहेत, काय वस्ती आहेत, रस्ता नाही करणार. मांगवाडीला 1 दिवस आड करून पाणी चालू होईल. आता पाणी 24 तास मिळेल अशी व्यवस्था मी करणार आहे. अंधारवाडीला सुद्धा पाण्याची दुर्दशा आहे, करणार, सोडणार नाही. मला माहित आहे हो, मी कायद्यात कोळून पिलोय. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 मधल्या तरतुदी मला माहित आहे, विधानसभेच्या तरतुदी मला माहित आहेत, योजनांची संपूर्ण माहिती मला माहित आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन मला माहित आहे, कुठल्या हेड खाली कुठला फंड मिळतो मला माहित आहे, 25-15 मला माहित आहे, सहकार क्षेत्रातल्या सगळ्या योजना मला माहित आहे, कुठला फंड कसा मिळवतो हेही मला माहित आहे. बंद पडलेल्या सगळ्या पाण्याच्या स्कीमा पुढे येऊन चालू करणार सगळ्या. आणि खऱ्या अर्थानं आज जी शेतकऱ्यांच्या जीवनात पाणी बंद झाल्यामुळं जे नुकसान सोसायला लागलेलं आहे, अक्षरशः एका गावामध्ये मी गेलो, त्या माय माऊलीच्या डोळ्यात पाणी आणलं, एवढं बॉन्ड भरले, एवढं असं झालं, त्या रडत होत्या. त्यांना म्हणलं रडू नका, रडू नका. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूना धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुमच्यावर संकट आले, हे संकट नाही तर खऱ्या अर्थानं देव देश धर्मासाठी मला काम करायचं आहे. आणि या संकटातनं पण तुम्हाला मला बाहेर यायचं आहे. आणि पुन्हा एकदा या उंबरजच्या विकासासाठी ॲडव्होकेट महादेव साळुंके ज्यानं संघर्ष केला, आणि हा संघर्ष फक्त जनतेसाठी केला, जनतेच्या हितासाठी केला, त्याच्या पाठीमागे उभं राहायचं साहेब. गेली 4 महिने झाले निवडणुकीचं वातावरण आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेला उज्ज्वल यश मिळालेलं आहे. साताऱ्यामध्ये फलटण असेल, कराड असेल किंवा वाई असेल, या ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब गेले सभेसाठी, त्या प्रत्येक सभेमध्ये त्यांनी थेट संबंधित मंत्र्याला फोन लावून जे काही विकास काम करायचं आहे याबाबत त्या मंत्र्याकडून शब्द घेतला. उंबरजमध्ये 2 समस्या महत्त्वाच्या आहेत, एक नगरपंचायत आणि दुसरं कचऱ्याची समस्या. आणि या दोन्ही समस्या थेट एकनाथ शिंदे साहेबांच्या नगर विकास निधीशी संबंधित आहेत. तर तुम्ही त्यांना विनंती करणार का की उंबरजमधल्या तुमच्या 31 तारखेला होणाऱ्या सभेतून याबाबतची थेट घोषणा आपण साहेब करा? हो का, आपण तुम्ही काय म्हणला, उंबरजमध्ये 2 समस्या आहेत. हा, मला हेच पटत नाही हो. उंबरजमध्ये 2 समस्या आहेत, 2 समस्या आहेत. ही उंबरजची समस्या कुठं आहे? उंबरज नगरपंचायत ही उंबरजची समस्या आहे का? घनकचरा प्रकल्प उंबरजची समस्या नाही, अख्ख्या जिल्हा परिषद गटाची समस्या आहे. उंबरजच्या घनकचऱ्याचं पाणी तराई नदीत जात, पावसाळ्यात नदीकडेला डेपो येतो, तराईतनं उंबरजात येतं, तिथनं शिवड्यात जातं, शिवड्यातनं हनुमानवाडीत जातं, हनुमानवाडीतनं वाराड्यात जातं, वाराड्यातनं तासवाड्यात जातं, तासवाड्यातनं बेलावड्यात जातं, बेलावड्यातनं वाघावात जातं, आणि वाघावातनं गुणशीत जातं, मग संगमाकडे जातं. हे जे दूषित पाणी आहे हे सगळ्या गावात नळाला येतं. ही समस्या उंबरजची एकट्याची नाही, ही संपूर्ण जिल्हा परिषद गटाची आहे. त्याच्यामुळं आता जर राहिले प्रश्न नगरपंचायत, ही नगरपंचायत पण उंबरजची समस्या आहे असं तुमचं म्हणणं आहे. हे चुकतंय तुमचं. एक बघा, उंबरजमध्ये साधारण 35,000 लोक राहतात. जरा ॲनालिसिस चुकतंय साहेब. ही तुम्हाला सगळ्यांनी तुमची माफी मागतो, सगळ्या पत्रकार बांधवांची. इथे ॲनालिसिस जरा चुकतंय बघा. 35,000 लोकसंख्या उंबरजमध्ये, लोकसंख्या म्हणलो मी, त्यातलं मतदार संख्या आहे 11,181. बरोबर. त्या 11,181 मध्ये उंबरजात वराडे, तासवडे, बेलवडे, वाघाव, गुणशी, हनुमानवाडी, शिवडे, कुर्टी, भोसलेवाडी, भुयाचीवाडी, पेरले, नाणेगाव, केळोली, केळोलीचे मोरे आहेत बघा, त्याच्यानंतर पाडोशी, सापळ, या भागातनं चव्हाणवाडीचे चव्हाण, मांगवाडीचे पवार, अंधारवाडीची जाधव कंपनी, सगळी माणसं, चरेगावची किंजळे कंपनी, तोडकर कंपनी, सगळी माणसं कुठे येऊन राहिल्या तू उंबरजात. मग नगरपंचायत उंबरजची समस्या आहे का अख्ख्या भागाची समस्या आहे? कोणाची समस्या आहे? अख्ख्या भागाची समस्या आहे, अख्ख्या तालुक्याची ती समस्या आहे. हो,
पुण्याला जायचं, यायचं कुठं तुम्हाला? उमरजात यायचं आहे. मुंबईला जायचं आहे, उमरजात यायचं आहे. कराडला जायचं आहे, उमरजात यायचं आहे. कॉलेजला पोरं उमरजात आहेत, क्लासला पोरं उमरजात आहेत, जिमला पोरं उमरजात आहेत. 24 तास ही बाहेरची माणसं तिथे येतात. मग नगरपंचायतला मधला ऍक्सेस फक्त काय उमरजकरांसाठी असतो का? तो सगळ्यांसाठी ऍक्सेस आहे. म्हणजे ही समस्या पूर्ण उमरज गटाची आहे. म्हणून माझं तुम्हाला आक्षेप आहे की नगरपंचायत होणं आणि उमरजमधली प्रत्येक समस्या ही सगळ्या उमरज जिल्हा परिषद गटाशी निगडीत आहे. तासवड्यातली पण लोक उमरजात राहतात साहेब. आता माझं गाव वाराडे, किती अंतर आहे? 5 मिनिटं सुद्धा लागत नाही जायला. शिवड्यातली पण लोक राहतात उमरजात, वारड्यातली लोक उमरजात राहतात, हनुमानवाड्यातली लोक उमरजात राहतात, तळबिडमध्ये राहतात. मग रस्त्यानं जाताना गाडी बसत नाही, ही त्यांची समस्या. म्हणजे भागाची समस्या. तिथं चांगलं पाणी मिळत नाही, त्यांची समस्या. भागाची समस्या. घन कचरा समस्या, म्हणजे बाक्य भागाची समस्या. सकाळी उठल्यानंतर बघा लोक कुठं फिरायला जातात? एकतर कळंतरवाडी रोडला जात आहेत, नाहीतर एकतर वाराडे रोडला जात आहेत, म्हणजे हायवेच्या सर्व्हिस रोडनं. का? फिरायला बाग नाही. मग ही किती दिवस आपण हे चालणार आहे? ही समस्या घेऊन. म्हणजे पायात जेव्हा एखादा काटा लागलेला असतो, बघा मी काय म्हणतो, पायात काटा लागलेला असतो, आपण काढला नाही तर काय करतो? घर करतो, कुरूप होतो, कुरूप. तसंच चालतं, रिटर्न. एक दिवस काय होतं, ऑपरेशन करून ते एवढूसा काटा काढायला लागतो. तसं ही उमरजच्या समस्येचं कुरूप व्हायला लागले आता. जर योग्य वेळेत जो काटा काढला नाही तर लय मोठं कुरूप होईल उमरजात. अहो गाडी बसत नाही उमरजात आता. लक्ष झालं का तुमच्या? म्हणजे ही कुरूप व्हायच्या अगोदर तो काटा काढला पाहिजे. म्हणजे नगरपंचायत ही नुसत्या उमरजची समस्या नाही, या अख्ख्या भागाची समस्या आहे. 100% तुम्हाला आश्वासित करतो मी. बॉन्ड पेपरवर लिहून देतोय. मी काय म्हणतोय? मी बॉन्ड पेपरवर लिहून देणार आहे. उमरजची नगरपंचायत ॲडव्होकेट महादेव दिनकर साळुंकेच करणार. आणि ही सगळ्या भागाची समस्या, उमरजची स्पेसिफिक तुम्ही कोणीही म्हणू नका, हीच माझं सांगणं आहे. तुमच्या गळ्यात जो स्कार्फ आहे आता आणि याच्यावर जे शिवसेनेचं चिन्ह आहे, उमरज आणि शिवसेना म्हणलं की समीर जाधव हे नाव जिल्ह्याला परिचित होतं. तर आता आपण उमरज जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उमेदवारी लढवत आहात. तर काय सांगाल? समीर काकांच्या बरोबर तुमचं बोलणं झाल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला? वंदनीय बाळासाहेब ठाकरे, या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून सांगतो की कुठलीही पार्टी पहिल्यांदा ज्यांनी टिगवली की नाही साहेब, ज्यांनी टिगवली त्यांचं आपण आयुष्यभर ऋणी राहिलं पाहिजे. अहो त्यांनी टिगवली हो, म्हणून तर ते माझ्या गळ्यामध्ये आज शिवसेना आले. आम्ही भाजप टिगवलं बघा, म्हणून ती कुणाच्या तरी गळ्यात गेली. तसं उमरज भागामध्ये एक समीकरण आहे, समीर जाधव आणि शिवसेना. कुठं पण महाराष्ट्रात जावा, उमरजात गेले कुणाला कोण आठवते? समीर काका. अहो मला पण धनुष्य टाकल्या गळ्यात पहिलं समीर काकाच आठवलं बघा. तसं ज्येष्ठ मंडळी उमरजात जी आहे, समीर काका आहेत, संतोष बेडके आहेत, त्याच्यानंतर आमचे रवी हजारे आहेत, त्याच्यानंतर सचिन जाधव आहे, त्याच्यानंतर पिनू सावकार आहे, त्याच्यानंतर प्रथमेश शेडगे आहेत, त्याच्यानंतर मांगवाडीचे दत्तात्रय पवार आहेत, त्याच्यानंतर आमच्या वराड्यात आनंदराव साळुंके, त्याच्यानंतर रामचंद्र साळुंके. हे सगळी ज्येष्ठ सिनियर मंडळ आहे हो. त्यांनी शिवसेनेत लय काम केलं, लय काटा कस्ता खाल्ला आणि इथं पार्टी त्यांनी असं ठेवली धरून. आणि खऱ्या अर्थानं आता तो धनुष्य सगळीकडे स्प्रेड होणार आहे, ते सगळ्या भागात जाणार आहे धनुष्य. आता जायलाच लागलं आहे बघा. 3 गटात तर सगळीकडे धनुष्यावर उमेदवार आहेत. सैदापूर गटात आहे, उमरज गटात आहे, मसूर गटात आहे, इंदोली गटात आहे. म्हणजे त्यांचं पण स्वप्न होतं का ते धनुष्य इथं आला पाहिजे. त्यांच्या बोटाला धरून जायचं आहे मला. बघा मी काय म्हणतोय, मला समीर काका आदरस्थानी. लक्षात घ्या, मी या पार्टीमध्ये आत्ता आलोय. माझं वय किती दिवसाचं आहे या पार्टीतलं? 22, 23, 22, 23, 24, 25, 26, 27, 28,
22, 23, 24, 25, 26 5 दिवसाचा आहे माझं वय. आजच्या तारखेला शिवसेनेतलं वय माझं 5 दिवसाचं आहे. पण समीर काकांनी त्या पार्टीत आयुष्य घालवले. दत्ता पवारांनी पण आयुष्य घालवलं. आनंदराव साळुंखेंनी आयुष्य घालवलं. संतोष बेडकरनी आयुष्य घालवलं. सचिननं पण आयुष्य घालवलं. या सगळ्या माणसाच्या बोटाला धरून जाणार आहे मी त्यांचं काय धरायचं आहे मला. मी लहान आहे. मी तुम्हाला सांगितलं माझं 5 दिवसाचं आयुष्य आहे. पण त्यांचं आयुष्य आहे. मी त्यांच्या बोटाला धरून जाणार. त्याने मला कुठं नेल तिकडं मी जाणार आहे. कारण ते माझ्या आदरस्थान आहेत. त्यांच्यासोबत मला काम करायचं आहे. त्यांच्या बरोबर तुम्ही मला म्हणला की त्यांच्या बरोबरीनं काम करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो त्यांच्या बोटाला धरून सोबत काम करायचं आहे. बरोबरीनं काम करणं म्हणजे काय, तुम्ही आम्हाला एका पातळीवर आणायला बघताय तर ती आमची पातळी एक होऊ शकत नाही. मी लहान आहे. ते राजकीय जीवनामध्ये मोठे आहेत. त्यांच्या बोटाला धरून मला सोबत काम करायचं आहे. त्यांच्या बरोबरीनं मला काम करता येणार नाही. मी लहान आहे त्यांच्यासोबत. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उंब्रजमध्ये आता त्याचं काम सुरू आहे. नुकतंच एक 8 दिवसापूर्वी संतोष बेडके यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन केलं होतं की अश्वारूढ पुतळ्यासाठी सर्वांनी मदत केली तर तो पुतळा लवकरात लवकर उभा राहील. याबद्दल काय सांगा. आता बघा काय असतं, काही गोष्टी योगायोगाने ईश्वराच्या मनातच असतात. परवा दिवशी हा विषय तुम्ही मला सांगितल्यानं कळाला. पण परवा दिवशी एक घटना अशी घडली 2 दिवसापूर्वी, ज्या वेळेला माननीय राजेंद्र सिंह यादव उंब्रजमध्ये आले. तर बाजार तळावर एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना आणली त्यांची सभा बाजार तळावर. ती जागा बघायला आम्ही आलो. तर राजेंद्र सिंह यादवांचं लक्ष जे चबुतरा बनवला गेलाय त्याच्याकडे गेलं. तर त्याच दरम्यान तिथं उपस्थित असणाऱ्या उंब्रजमधल्या शिवसैनिकांनी हा प्रश्न उपस्थित केला जागेवर त्यावेळेला. तर त्यांनी तिथं तो ऐकून घेतला. पुन्हा आम्ही पोलीस ग्राउंडकडे गेलो. ते पोलीस ग्राउंड हेलिपॅडसाठी बघायला. गाडीत बसल्यानंतर त्या दरम्यानच्या प्रवासात त्या विषयावर राजेंद्र सिंह यादव हे उंब्रजचे कार्यकर्ते माझ्या समक्ष चर्चा झाली. आणि ती चर्चा काय होती, तुम्हाला जो फंड अवेलेबल पाहिजे म्हणजे तुम्हाला उरलेल्या कामाला जी काही रक्कम लागणार आहे ती एकदाच व्यवस्थित ड्राफ्ट करून एकदाच तो आकडा त्याच्यामध्ये टाका. जो किती पण रकमेचा असू दे तो आकडा आपण शिंदे साहेबांच्याकडनं आणि पालकमंत्र्यांच्याकडनं आपण मंजूर करून ते काम मार्गी लावणार आहे. त्यांनी पालकमंत्र्याला सुद्धा फोन केला की असं असं काम राहिलेलं आहे, आपल्याला तजवीज करायला लागते. त्यांनी सुद्धा तिकडनं येस म्हणजे माझ्या समक्ष झालेल्या घटना आहेत. माझे मी त्यात म्हणजे मदतीचं आव्हान केलंय ही एक बाब आहे. सकारात्मक मदत ही होईल. पण आता आम्ही याही पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. 100% मिळणार आहे. काही चिंता करायची काय नाही. शिवकार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे काम चाललेलं आहे मूर्तीचं हे शिवकार्य आहे. कुठंही त्याला कमी पडणार नाही साहेब. वकील साहेब, उद्या 27 तारीख अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. परवा दिवशीपासून खरा रणसंग्राम चालू होणार आहे. आपण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी करत आहोत. तर उंब्रज जिल्हा परिषद गटातील मतदारांना आपण काय आवाहन कराल. माझं या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे. हो का, सामाजिक आणि राजकीय आणि जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आणि अन्याय झाला तरी मी काय रडत बसणारातलं नाही. दुःख होतं, व्यक्त झालं, तो विषय संपून गेलाय. आता मला लढायचं आहे. आणि त्या लढाईला मला मतदारांची नागरिकांची साथ हवी आहे. म्हणून मी आव्हान करतो की उंब्रज जिल्हा परिषद गटातील प्रत्येक व्यक्तीनं, नागरिकाने आणि मतदारानं 5 तारखेला माझं चिन्ह धनुष्यबाण आहे. या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि मला भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे. तुम्हाला सांगू का, विनंतीपूर्वक सांगतो,
जिल्हा परिषद सदस्यानं काय काम करायचं असतं आणि त्या संविधानिक जिल्हा परिषद पदाची काय ताकद आहे. बघा मी काय सांगते, काय ताकद आहे तुम्हाला. मला जिल्हा परिषद पाठवल्यानंतर कळलं की लोक म्हणतील अरे ही पद आमदारापेक्षा मोठं आहे. मला सांगा, ते आमदारापेक्षा मोठा आहेच म्हणून कुणाची पत्नी, कुणाचा म्हणजे कुठल्या तरी आमदाराची पत्नी, कुठल्या तरी आमदाराचा भाऊ ह्याच्यात उभं राहिलेत. ती जर महत्त्वाचं नसतं तर ही आले असते का त्यात. म्हणजे ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप काम करण्याचं पद आहे. खऱ्या अर्थानं आहे का नाही, जनतेची सेवा आणि खऱ्या अर्थानं विकास तिथंच आहे त्या पदात. पण ते दाखवला गेलेलं नाही आजपर्यंत, लोकांना शहाणं होऊन दिलेलं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मी 7 तारखेला निवडून आल्यानंतर आहे का नाही, तुम्हाला सांगतो की त्यात काय कितीतरी काम करायला वाव होता. मग लोकांना कळलं यायला इतक्या वर्ष आपल्यावर नुकसानच झालं. बरं झालं साळुंके वकील उभं राहिलं, त्याच्यामुळे कळलं तरी की जिल्हा परिषदेच्या पदात एवढी ताकद आहे म्हणून. उंब्रज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार महादेव साळुंके यांना डिजिटल मैदानच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि त्यांना उंब्रज जिल्हा परिषद गटातून यश प्राप्त हो हीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद वकील साहेब.